आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये खुशी राहा ना मम्मा. सेफ्टी इन्फॉर्मेशनच्या नंतर आम्ही सगळे डेक 11 वरती गेलो सनसेट बघण्यासाठी. कसं वाटतंय? एकदम खूप खूप सुंदर आणि असं वाटतंय काय करू काय न ग, मला एवढा आनंद झालाय. सगळे आपण असतो तर अजूनच मजा आली. ब्युटिफुल सनसेट नंतर आम्ही सर्वे थिएटरमध्ये एक इंडियन बॉलिवूड शो होता तो बघण्यासाठी आम्ही तिथे गेलो. तुम्ही एंट्रन्स बघू शकता, किती सुंदर हा एंट्रन्स आहे आतमध्ये जाण्याचा. आणि तिथे बसण्यासाठी पण खूप चांगली अरेंजमेंट केली होती. कसं वाटतं बाळा तुला? बघ ना इकडे, छान वाटतंय. संध्याकाळ झाली आता आम्ही इंडियन सिनेमा थिएटर आम्ही डान्स बघायला, इकडे परफॉर्मन्स आहे छोटासा, तो बघायला आम्ही आलोय. मम्मा मला छान वाटतंय. मला इतकी पण थंडी नाही वाजते मम्मी, तू पूर्ण कानाला हे करून घेतलंयस यार. ठीक आहे बघू आता आपण. मम्मा सॉरी, आपल्याला कसं वाटतंय? Namaste, namaskar. My name is Akash Joshi and I welcome you all lovely and beautiful people to our gorgeous Marquee Theatre. Can we have a round of applause for everyone in the house? Ladies and gentlemen, सच बताइए मजा आया कि नहीं आया? बहुत। अरे तो थोड़ा शोर मचाइए थोड़ी. स्टारलाइट मध्ये आम्ही आलेलो डिनर करण्यासाठी. तुम्ही डिनर बघू. नान आहे आणि हे माहिती नाही पनीरचं काय आहे. काकडी, पापड,
ऑसम डिनर. डिनरनंतर परत आम्ही सर्व 11 डेकवरती गेलो. तिथे DJ पार्टी चालली होती आणि रात्रीचा व्ह्यू काही असा होता, अतिशय सुंदर होता. चेहरा दिसतोय का? दिसतोय बघ. आय मम्मा अंजलिका. मम्मी एकटी आहे. सब लोग रोज अपने जैक के साथ आई है. मेरा जैक पता नहीं किधर है. जैक, जैक प्लीज कम बॅक जॅक. आमची झोपाची तयारी झाली. रात्रीचा काहीतरी असं दिसतं. इथे मम्मी झोपले, इथे समाधान, इकडे मी झोपणारे वरती. मम्मा आणि बाहेर व्ह्यू. वाव. बाय. आता सकाळी भेटूयात आपण. मम्मी बाय. बाय. सकाळी भेटूयात आपण. बाय बाय. बाय बाय. आजचा दिवस खूप छान गेला. परत एकदा थँक्यू देवा, थँक्यू मम्मी पप्पा. कारण आपल्या चांगल्या कर्मांमुळेच आपण इथपर्यंत पोचतो. थँक्यू. गुड नाईट. गुड मॉर्निंग. डे 2. आम्ही सगळे उठलो आहे आणि वाजलेत सकाळचे 8:30 वाजलेत. आम्ही उठलो आहे. तुम्ही सकाळचा व्ह्यू बघा. मम्मी पण नाही उठली, समाधान पण नाही उठला आहे. तुम्ही सकाळचा व्ह्यू बघा. असं रोज भेटलं तर काय पाहिजे यार आयुष्यामध्ये अजून. ती मस्त वाटते मम्मी. एकदम रिलॅक्स. फोनला रेंज नाही आहे. फोन ट्रुंग 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 वाजत नाही आहे. ना कुणाचे मेसेज येत आहेत. एकदम शांत लाईफ. ही शांतता आवडते आहे. समाधान उठला. आपण थोडंसं बाहेर बघून येऊयात. बाहेर कसं वाटतंय. शिप चालते पण असं वाटतच नाही की शिप चालते वगैरे म्हणून. कारण की ती अशी हालत पण नाही एका जागेवरून. म्हणजे अशी हालत पण नाही. आपल्याला असं वेव्स वगैरे मुळे जाणवतं की बाबा अशा शिप पण एकदम स्थिर. असं वाटत पण नाही की शिप चालते म्हणून.
हे निळं पाणी. लाईफमध्ये तुम्ही चांगले कर्म करत राहा, देव तुम्हाला कुठे ना कुठेतरी त्याचं थोडंसं तरी फळ भेटलंच भेटेल. आणि हे मला असं वाटतं हे मी चांगली वागले म्हणून त्याचं मला हे चांगल्या कर्माचं हे फळ आहे. कारण की मला नाही वाटत आहे की हे ना आमच्या फॅमिलीमध्ये तरी कोणी असं गेलं असेल आत्तापर्यंत. मी फर्स्ट पर्सन आहे जी क्रूज म्हणजे सेलिंग करते आहे. ही हवा वेगळी आहे. या हव्यामध्ये पण एक हॅपीनेस आहे. मला इतकं रिलॅक्स फील होतं आहे. मी तुम्हाला शब्दामध्ये तर सांगू पण नाही शकत. मला इतकं रिलॅक्स फील होतं आहे. फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाही आहे. आणि एकदम सगळ्यांपासून लांब दूर. गाड्यांचा कावकाव नाही, पंपम नाही, काय नाही. फक्त लाटांचा आवाज आहे, इथे पाण्याचा आवाज आहे. तुम्हाला असं वाटत पण नाही की शिप चालती आहे म्हणून. असं वाटतं एका जागेवरती थांबली आहे पण शिप चालती आहे. म्हणजे काय बनवले यार, काय बनवणाऱ्याने काय शिप बनवली आहे. तुम्ही नक्की हा एकदा एक्सपिरियन्स करा यार. वाव, ही एक चांगली मेमरी आहे माझ्या लाईफची. वाव, चारी बाजूने फक्त अथांग महासागर. मी एवढी इमोशनल का होते मला तेच कळत नाही आहे. मी सकाळी उठले, मी बोलली की नॉर्मल एक व्ह्यू असेल वगैरे. आणि मी उठले आणि म्हणजे आमच्या इथे आम्हाला ओशन व्ह्यू कॅबिन भेटलेलं. आणि मी बसले यार. चारी बाजूने फक्त आणि फक्त समुद्र आहे. काहीच नाही आहे. आणि तो पण ब्लू समुद्र इतका क्लीन आहे. फक्त पाण्याचा तो आवाज आहे, लाटांचा तो आवाज आहे, बस. बाकी काहीच नाही आहे. वाव, ही शांतता खूप म्हणजे खूप पीस आहे या शांततेमध्ये. अजून काय पाहिजे तुम्हाला आयुष्यामध्ये? मला एक कोट आठवतोय, नमजून ऑफ BTS. He said, if you hate your life, maybe your life will hate you too. But if you love your life will love you back too. जर तुम्ही तुमच्या आयुष्याला हे करत असाल, हेट करत असाल, तर तुम्हाला तुमचं आयुष्य पण हेटच करेल. पण जर तुम्ही तुमच्या आयुष्याला प्रेम कराल तर आयुष्य खूप सुंदर आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे.
मॉर्निंग वॉकनंतर मम्मी आणि मी नाश्ता वगैरे सगळं करून आम्ही शिप थोडं एक्सप्लोअर करण्याचं ठरवलं. यार मी खूप मिस करेल यार हा मोमेंट. रोज सकाळी यार आम्ही इथे एक व्ह्यू असायचा आम्हाला मॉर्निंगचा. उठलं का समुद्र 4 दिवस आम्ही मस्त एन्जॉय केला. 3 nights and 4 days. आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये खुशी राहा ना मम्मा, कारण की काही लोकांना हे पण नशिबात नसतं. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचा हॅपीनेस शोधा. शिप थोडी एक्सप्लोअर केल्याच्या नंतर आम्ही लंच वगैरे करून थोडंसं आराम करायचं ठरवलं, कारण की संध्याकाळीही काही शो होते. मग आम्ही संध्याकाळी परत डेक 5 वरती गेलो.
स्पा आणि सलॉनमध्ये आलो आम्ही जस्ट एक्सप्लोअर करण्यासाठी. हे स्पा आणि सलॉन आहे, हे रिसेप्शन एरिया आहे. सगळे प्रोडक्ट आहेत स्पासाठी. हे असं आहे पूर्ण. वाव, पूर्ण स्पासाठी. मस्त आहे ना यार. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. काय वन नाही तोंड तिकडे आहे ना. डिनर वगैरे करून परत आम्ही DJ पार्टीसाठी 11 डेकवरती गेलो. तिकडे DJ पार्टी ऑर्गनाईज केली होती. बॅक साईडला आलो आम्ही. डान्स करून थकून आम्ही शिपच्या बॅक साईडला रेस्ट करायला आलो होतो. आणि अशा प्रकारे हा पण डे खूप छान पद्धतीने स्पेंड झाला. खूप सर्व नवीन नवीन मेमरीज आम्ही बनवल्या. हां, माझं 14,000 सबस्क्रायबर आहेत माझे. मला हे कर, सबस्क्राईब कर गेल्यावर. हां, मॉनिटाईज नाही झालं ना अजून. आमच्यासाठी तर हे न्यू इयर प्लॅनच झाला एकदम. तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर आमच्याकडून. बोल. हॅपी न्यू इयरला टाईम आहे, पण असं वाटतं की न्यू इयरचीच पार्टी झालेली आहे, ऑर्गनाईज केलेली आहे. आमच्यासाठी हॅपी न्यू इयरच आहे. तुझ्यासाठी रे हॅपी न्यू इयर. बाय बाय.